माधवा, वहिनी किती जाऊ दिलंस? तिला थांबवून ती थांबणार आहे का? काय हो, कसला आवाज सुरू आहे मगापासून? खुसूर खुसूर चालला हा? काय नाही, आधी तो नाश्ता ठेवून दे. काय झाला? काय हो माधव भाऊजी, काय झाला? सरिता, हो हो कळेल तुला. हा बाहेर त्या खोलीत सोड. खबरदार पुन्हा त्या खोलीत पाऊल टाकशील तर सगळे दागिने घेऊ बघतस, पण मी तुका दागिने घेऊ देऊचे नाही. आई, सांग तुझ्या बाईले आत यायचा नाही म्हणान. हो हो सांगतो. हा तू अहो काय हा ह्या मंगळसूत्र कुंकू? आणि मी तुमका सगळ्यांका सांगून ठेवते, यापुढे माका विचारल्याशिवाय त्या खोलीत पाऊल टाकायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशिया. कोणी पण आत जायचा नाही. मायनू, मी इले तर चालत ना. ये रे पांडू ये. काय खाल्लंस काय तू? नाही. सरिता ग बघतस काय? ते का काहीतरी खाऊक दे. हा वय पांडू, बस बाबा. नाश्तो घे. माही अन्न इलेत ना. वय इले, पण तू खाऊन घे. हा अरे असे बघतास काय माझ्याकडे? आहे तुका जा वाटतं ना की माका दागिने होय असत, तसा काय नाही आगे. पण हो माझ्यावर जो काय आरोप झालेलो ना तो मी सहन करूच नाही. कसला विचार करता हास? कपाटातून आवाज इलो तो. माका तर वाटता आत तो राखणदार तसोच बसलेलो हा. माका पण त्याच वाटतं. जाऊ काय, चाय देऊ काय तुमका? नाही नको. वहिनी, माधव वरच हा काय? हो वरच आहे. तुम्ही काय बाहेर जातास काय? हो जरा वॉकला जाऊन येत, फिरून येत. हा जावा जावा, पाय जरा मोकळे होतील. हो बरा झाला बाहेर गेलो, बोलता तरी येत. काल रात्री तुम्ही तर पान व्यवस्थित ठेवलास ना? होय. सगळा रघु काकांनी सांगितलेला तसाच केलास ना? होय गो, त्या पानावर माधवाचं नाव लिहिलेलं. हळू, कोणतरी ऐकात. एकदा जो काय तो गुण येऊक होयो आणि माधव भाऊजींनी त्यांच्या वाट्याच्या जमिनीचो हट्ट सोडूक होय. बघूया, पण आपलं तर काम केलेलं. मी काय म्हणते, एकदा थायसून बघून येशाल काय? काय बघूचा? त्या पानाचा काय झाला ता? खुळस का तू?
तापान थंय ठेवला की थंय फिरकायचं पण नसता. असं असतं काय? अगो जनावरांका पण कळतात हा. जनावरांका पण थंय फिरकत नाही. लय जालिमच उपाय सांगितलेलो दिसता रघु काकांनी. होय, माका तर भीतीच वाटत होती. आधीच रघु काकांनी सगळ्या बाबतीत हात वर केले नाही, आता ह्याही बाबतीत हात वर केले असते तर. असे कसे करतील? काय झाला तर तुम्ही त्यांकाच सांगतास, त्यांकाच उपाय विचारतास. फक्त आता ह्या उपायान माधव भाऊजी आपल्या त्यांची जमीन देऊक तयार होक होया. आधी त्याच्याशी बोलू काय? गुण इलो तर लगेच हो म्हणा. पण भाऊजींशी बोलताना वेळ काळ बघून बोला. आणि जाऊबाई समोर असताना तर बिलकुल विषय काढू नको. नाही तसे माधव भाऊजी नाही नाही म्हणणार. एवढा कळता माका? तर सगळा आपल्या हवा तसा होय. रघु काका थंय जाऊन सगळं विधी करणार आहोत. आता मी तुझ्याशी बोलत होतो थोड्या वेळापूर्वी, तर तू अचानक वेगळ्याच आवाजात बोलायला लागलीस. शेवंताच्या आवाजात बोलत होतीस तू. आम्ही परत मुंबईला जायचं म्हणतोय. काय? त्या जमिनीच्या वाटण्या झाल्या ना तर ताण कमी होईल. पण नेने वकील सगळ्यांका माहित आहे का? थयचा थय थयचा हाय बरोबर का? पण त्याच्याशी बोलूया. बोला. नेने काका, रक्त गळ्यावर